हॅलो मित्र हो. हॅलो मित्रांनो. हॅलो हॅलो. हां, कोणीतरी एक जण आलेलं आहे. हां, भाऊसाहेब, माझा आवाज येतो का तेवढं सांगा. नमस्कार नमस्कार. आवाज ऐकू येतो का भाऊसाहेब तेवढं सांगा. हॅलो भाऊसाहेब, आवाज ऐकू येतो का? हॅलो हॅलो. आवाज ऐकू येतो? आवाज येतो ऐकू? ठीक आहे भाऊसाहेब, धन्यवाद भाऊसाहेब. हॅलो. तिघजण लाईव्ह आलेले आहेत. आपल्याला 2 मिनिटं वेळ आहे. दिलीप, दिलीप धन्यवाद. हॅलो मित्रांनो. संजय चौधरी धन्यवाद. हा, आवाज ऐकू येतो ना? छान छान. अगदी 1 मिनिटात मी सुरू करतो. 1 मिनिट आपण वाट पाहू. आपली नेहमीची जी मंडळी आहेत ती निश्चित येतात, कारण 1 डझनभर. बालाजी जाधव धन्यवाद. 1 डझनभर व्हिडिओ आपले रविवारचे झालेले आहेत. 12 व्हिडिओ याच्या आधी कालच्या रविवारपर्यंत झालेले आहेत आणि आज दुसऱ्या डझनाला सुरुवात करतो आहोत आपण. त्यामुळे ऐकणारे, हां गायकवाड सर धन्यवाद सर. हो, आवाज ऐकू येतो. ठीक आहे ठीक आहे सर, ठीक आहे. अगदी अर्ध्या मिनिटात मी सुरू करतो. प्रदीप इक्कर धन्यवाद. मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. अगदी 5 सेकंदामध्ये आता आपल्या लाईव्हला सुरुवात करतो आहे. ठीक आहे, मी आपल्या लाईव्हला सुरुवात करतो आहे आता. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या फेसबुक पेजवर रविवारचा व्हिडिओ नंबर 13 आज घेऊन आपल्यासमोर आलो आहे. आजचा विषय आहे माझ्या कविता लेखनाचे पहिले वर्ष. मित्रहो, या आजच्या विषयातून मी माझ्या कविता लेखनाच्या सुरुवातीचा काळ कोणता होता, कसा होता, मी त्या वर्षात एकूण किती कविता लिहिल्या, त्यांचे विषय साधारणतः कोणते होते, कविता म्हणून घेण्याच्या त्या लायकीच्या होत्या का, अशा एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि आपणास सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज मी मान्यता प्राप्त कवी नाही, हे सत्य आहे. मी कथाकार आहे, कादंबरीकार आहे, हे मान्य आहे. पण मी मान्यता प्राप्त कवी नाही. तरी पण मुळातच माझ्या लेखनाची सुरुवात कवितेने झालेली आहे, हे मला आवर्जून सांगायचे आहे आणि गौरवाने सांगायचे आहे. त्यानंतरच्या काळात मी अनेक कविता लिहिल्या आणि त्या अनेक मान्यवर आणि त्या काळच्या तत्कालीन नवोदित अशा नियत अनियत कालिकातून प्रकाशित सुद्धा झाल्या. मध्यंतरी एक ट्रिक सुद्धा मी वापरली होती, टोपण नावाची. शांती अरू या टोपण नावाने मी काही कविता
प्रकाशकांना पाठवित असे मासिकांच्या, आणि त्या प्रकाशित होऊनही आल्या होत्या. जवळपास 25 कविता या नावाने, माझ्या टोपण नावाने प्रकाशित होऊन आल्या होत्या. पण एकदा गंमत झाली. किशोर मासिकामध्ये माझी एक कविता प्रकाशित होऊन आली. त्याचं मानधन रीतसर चेकने मला संपादकांनी पाठविलं, आणि तो चेक घेऊन मी जेव्हा तो चेक परत पाठवला, संपादकांना तशी कल्पना दिली की माझं खरं नाव हे आहे आणि या टोपण नावाने मी कविता पाठवली होती. त्यांनी सुद्धा माझ्या खऱ्या नावाने तो चेक परत मला पाठविला. आणि त्यानंतर मात्र मी हे असं टोपण नाव वगैरे वापरण्याच्या फंदात पडलो नाही. पुढे 2012 साली वाशिमच्या नुकतंच सुरू झालं होतं हे प्रकाशन. काव्याग्रह या नावाचं ते मासिक काढत होते विष्णू जोशी, आणि त्या मासिकाला त्यावेळेस चांगल्यापैकी नावलौकिकसुद्धा प्राप्त झाला होता. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण प्रकाशन व्यवसायामध्ये सुद्धा उतरायचं. त्यावेळेस त्यांनी माझा एक इथे पेटली माणूसगात्रे या नावाचा संग्रह प्रकाशित केला होता. मी इथे त्याचं चित्र आपणास दाखवत आहे. इथे पेटली माणूसगात्रे 2012 साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला. आणि या कविता संग्रहाला त्या वर्षीचा सोलापूरचा अत्यंत प्रतिष्ठेचा असा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील नावाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. अनेक मान्यवर कवी समीक्षकांनी या कविता संग्रहाची माझ्या दखलसुद्धा घेतली होती. पुढे कादंबरीच्या लेखनाकडे मी वळलो, आणि कविता काहीशी माझी सुटली दुरावली, म्हणजे कायमची मला सोडून गेली नाही. त्यानंतरही मी कविता लिहित राहिलो. काय झालं की मी मग मध्यंतरी फेसबुकवर आलो. मुलांनी मला अँड्रॉइड घेऊन दिला आणि मी फेसबुकवर आलो. आणि त्यावेळेस फेसबुक आणि व्हॉट्सअप अशा दोन्हीवरही माझा वावर सुरू झाला. एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी अभंग भनंगवाणी या शीर्षकाने, शीर्षक कसे अभंग भनंगवाणी. मला विचारला अनेकांनी की हे भनंगवाणी काय आहे. मी म्हटलं बा अभंग आहे ते, पण एका भनंगाच्या वाणीतून बाहेर पडलेले अभंग आहे. मी भनंग, मी कोण? मी कोणीच नाही. तर म्हणून यांना मी अभंग भनंगवाणी असं नाव दिलं होतं. आणि त्यातून मी दुःखाचे अभंग विशेषतः त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत होतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे अभंग टाकल्यावर मित्रहो तुम्हाला नवल वाटेल की इतक्या मंडळींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यांची नुसती नावं जरी मी सांगितली तरी तुम्ही म्हणाल की बापरे. एक मिनिट थोडासा डिस्टर्ब होतो. तुम्हाला असं वाटेल की या लोकांनी तुमच्या कवितेवर, अगदी अलीकडची नव्यानं लिहू पाहणारी आणि कवितेमध्ये स्वतःला एक असं अस्तित्व निर्माण करणारी अशी मंडळी आणि समीक्षकसुद्धा, अशा लोकांनी मला फार प्रोत्साहन दिलं, चर्चा केली आणि सविस्तर चर्चा केली. त्याचं मी पुस्तकसुद्धा काढायच्या विचारात आहे. बघूया काय होते ते. ह्याच्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब लबडे, श्याम पेठकर, संतोष पवार, डॉक्टर राजेंद्र मुंडे, शशिकांत हिंगोणेकर, अशोक कोतवाल, अजय कांडर, आणि एक नाव मी घेतो, तुम्हाला हे नवल वाटेल, वसंताबाजी डहाके. सरांनी अभिप्राय दिला होता की भनंगवाणी मी वेळोवेळी वाचत आलो आहे. भनंगवाणी मी वेळोवेळी वाचत आलो आहे. लगेच प्रतिसाद देणे शक्य झाले नाही. आज सगळे भाग वाचले. हा माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार होता. हा माझा गौरव होता. म्हणजे सरांनी माझे अभंग सगळेचे सगळे वाचावेत, म्हणजे त्यात काही ना काहीतरी तथ्य होतं. विष्णू जोशी, गजानन वाघ, विष्णू थोरो, मदन बालाजी इंगळे, प्रशांत असनारे, संजय बोरुडे, डॉक्टर हरिश्चंद्र थोरात, हे सुद्धा असंच समीक्षेच्या क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे मित्रहो. आणि सरांनी कॉमेंट्स जरी नसेल दिले तरी लाईक वगैरे सरांनी त्यावेळेस मला केलेलं होतं. डॉक्टर शशी पसारकर, महाराष्ट्र टाइम्स नागपूरच्या आवृत्तीचे संपादक,
अपराजित सर या सरांनी तर मला नंतर मग दिवाळीच्या अंकासाठी त्यांच्या नागपूरच्या महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळीच्या अंकासाठी आवर्जून काही अभंग मागविले होते आणि मी ते दिले सुद्धा होते. डॉक्टर पृथ्वीराज तौर सर आणि यासारखे अनेक 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 सगळ्यांची नावं जर सांगत बसलो तर त्यातच वेळ जाऊ शकतो. आता हे जे अभंग मी लिहिले होते म्हणजे भनंगवाणीमधले जे अभंग मी लिहिले होते त्याचे काही 2 नमुने मी तुम्हाला इथं देतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे अभंग कशा पद्धतीचे होते. आणि प्रत्येक अभंगाला मात्र एक विशिष्ट असा संदर्भ होता. उगीच काहीतरी मनात आलं आणि लिहिलं असं नाही झालं. अनुभव घेतला आणि मग अभंग तयार झाला. असं प्रत्येक अभंगाच्या पाठीमागे त्याची पार्श्वभूमी आहे. तर एक घटना त्यावेळेस घडली होती. माळीन गाव कोकणातलं, त्या गावावर एक दरड येऊन कोसळली रात्रीच्या वेळी आणि त्यातलं अर्धनिर्ध गाव त्या दरडीखाली दबून गेलं होतं. ही घटना तुम्हाला सुद्धा आठवत असेल आणि त्यावर मी एक अभंग लिहिला होता. इथे एक गाव सुखाने नांदला, इथे एक गाव सुखाने नांदला, दुःखाने रांधला कडे लोट. दुसरा एक दुःखावरचा अभंग, त्याचा संदर्भ मला नक्की सांगता येणार नाही पण आहे, प्रत्येकाला संदर्भ आहे. दुसरा आहे की दुःख गळ्यातला, दुःख गळ्यातला मासळीचा काटा. जे मासळी खाणारे लोक असतील त्यांना माहिती आहे एकदा जर गळ्यात काटा अटकला तर काय परिस्थिती होते. दुःख गळ्यातला मासळीचा काटा, होती बंद वाटा मागे पुढे. तर अशा पद्धतीचे हे अभंग मी त्यावेळेस लिहित होतो. आणखी एका लेखनी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी एक मजेशीर प्रकार त्यावेळेस चालू केला होता. त्या ग्रुपचे जे ॲडमिन होते 3 जण होते ते. एक होत्या डॉक्टर सुजाता बेलखेडे, दुसरे होते नरेंद्र नाईक आणि तिसरे होते साई शेखर. ह्यांनी मला 4 शब्द द्यायचे ज्यांचा एकमेकाशी संबंध नाही, असे कोणतेही 4 शब्द द्यायचे आणि त्याच्यावर मी 4 ओळी लिहायच्या. असा हा उपक्रम होता. त्याला नाव मी दिलं होतं 4 शब्द तुमचे 4 ओळी माझ्या. त्यातला नरेंद्र नाईक यांचे 4 शब्द सांगतो आणि त्याच्यावरच्या मी लिहिलेल्या 4 ओळी सांगतो आणि मग पुढे जातो. त्यांनी दिले होते शब्द. पहिला शब्द होता परीस, दुसरा कोकिळ, तिसरा झपुर्झा आणि चौथा गुलाब. आणि त्याच्यावर मी 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या अशा: झपुर्झारत स्नात कामिनी, प्राशुनी गुलाब गाली. झपुर्झारत स्नात कामिनी, प्राशुनी गुलाब गाली. प्रेयस परिस स्पर्शा पायी, गही वरले कोकिळ बोली. गही वरते कोकिळ बोली. आता थोडासा अर्थ सांगणे वगैरे हा प्रकार मी करत नाही, समजून घ्या. कारण थोडंसं ही जी कविता आहे ही जी जुन्या काळची पंडिती थाटाची कविता होती तशा पद्धतीची ही कविता आलेली आहे. ह्या प्रकारात मला खूप आनंद मिळत होता. असो मित्र हो, तर आजही मी कवितेपासून दुरावलो नाही. फक्त कविता दररोज किंवा मग एक इतर कवी जशा पद्धतीचा व्यासंग जोपासतात तशी मी आज जोपासत नाही. तर ह्या सगळ्या प्रकाराने मी अत्यंत उल्हास, आनंद असा उपभोगलेला आहे आणि म्हणून हा सगळा प्रवास मला सुखाचा, आनंदाचा वाटला. तर आज आपण जो भाग पाहतो आहे त्या भागाच्या ज्या कविता आहेत, तर त्या कविता मी कशासाठी तुम्हाला सांगायच्या हा एक प्रश्न आहे की बुवा हे कशासाठी सांगता तुम्ही. तुमच्या 1 वर्षातल्या कविता, तुम्ही कविता लेखन सुरू केलं तेव्हा पहिल्या वर्षीच्या ज्या कविता आहेत त्या आम्हाला कशाला सांगता. बरोबर आहे तुमचं. तुमच्यापैकी अनेक जण मान्यवर कवी आहेत, अगदी ज्याला म्हणता येईल की राबलेले कवी आहेत. पण काही असेही लोक असू शकतात की ज्यांना अजूनही कविता लिहिता येत नाही. कविता लिहिण्याची इच्छा असूनही तसं लिहिता येत नाही. आणि माझे अनेक मित्र आहेत असे, नवोदित
कवी की अगदी नव्यानं एक दोन कविता लिहिली की ते मला फोन करतात किंवा भेटतात आणि अगदी धिटाईनं भेटतात बरं का. बरेच लोक भितात आहे की बा अरे यांना कसं काय बेडा बाबा एवढा मोठा माणूस, त्यांना फार मोठा माणूस वाटतो मी. नशीब माझं दुर्दैव असं म्हणू. वास्तविक मी फार मोठा माणूस नाही. मी हे सगळे टक्के टुंपे अनुभवलेले आहेत. मी त्यातून पोळलो आणि मग मी शिकत शिकत स्वतः शिकत शिकत कविता लिहित गेलो, कथा लिहित गेलो, कादंबरी लिहित गेलो. पण मी मात्र इतरांसाठी या नवोदितांसाठी तर नेहमीच हमखास माझा वेळ देत असतो. तर हे लोक मला विचारत असतात आणि मग त्यांना मला काहीतरी सांगावं लागते. तर असेही काही असू शकतात की त्या विचारांना माझ्या ह्या ज्या कविता आहेत त्या कवितातून काही बोध होऊ शकेल, ते काही घेऊ शकतीलच असा दावा नाही. कारण मी काही मान्यवर कवी नाही हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. तर माझ्या कविता लेखनाचे पहिले वर्ष का मी निवडला हा विषय हे तुम्हाला मी सांगितलं आणि त्याच्या मागचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो. खरं कारण आहे हे लेटर बुक. फार जुनं आहे. हे लेटर बुक, याला आम्ही लेटर बुक म्हणत होतो त्या काळात. तुम्ही आता काय म्हणत असाल देव जाणे, पण याचा आकार आजच्या लॉंग वही सारखा नाही, लॉंग बुक सारखा नाही, छोटा आकार आहे, म्हणजे चौकोनी वगैरे अशा पद्धतीचा हा. हे लेटर बुक मला माझ्या हाती लागलं, अर्थात सुरक्षित ठेवून दिलेलं होतं मी ते, आणि ते माझ्या हाती लागलं आणि मग मी ते पाहिलं आणि मग लक्षात आलं अरे हाच आपला एक कवितेचा विषय म्हणजे ह्या व्हिडिओचा विषय होऊ शकतो ना. आणि मग हा विषय करायचा असं ठरवून मी आज तुमच्यासमोर आलेला आहे. अर्थात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की ह्या माझ्या सुरुवातीच्या कविता आहेत आणि त्या सगळ्या दर्जेदार आहेत असं मी म्हणणार नाही. माझ्या कविता लेखनाची ही अतिशय प्राथमिक अशी अवस्था होती आणि हे अवस्था कितीही काळ टिकून शकते. 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष असं काय नाही. तुम्हाला त्याच्यात प्रभुत्व मिळालंच एकाच वर्षात किंवा 2 महिन्यात किंवा 1 महिन्यात किंवा 1 दिवसात. बरेच लोक असे असतात की ते इतकी दर्जेदार कविता लिहितात तरी सुद्धा म्हणतात की अजून बरंच काही मला शिकायचं राहिलं आणि बरंच काही लिहायचं राहिलं. तेव्हा माझंही तेच आहे. तर मित्र, अशा या आजच्या विषयाचा मला फार अभिमान वाटतो की ही आजच्या व्हिडिओसाठी ही लेटर बुक मला आज कामी पडलेलं आहे. आता हे लेटर बुकातून मला हे सुचवायचं आहे की जसं लहान मूल अगदी पहिल्यांदा उभं राहते, उभं राहण्याच्या प्रयत्नात ते पडते, धडपडते, पुन्हा मग तरी सावरून उभं राहते आणि नुसतंच उभं राहत नाही. एकदा त्याला आपण उभं राहू शकतो असा आत्मविश्वास आला की मग ते वाकुडी विचुकी पाऊले, हा संतांचा शब्द आहे, बहुतेक तुकारामांचा आहे. वाकुडी विचुकी पाऊली ते चालायला लागते आणि तरी पडते, तरी उभं राहते, पुन्हा चालते, पुन्हा पडते, पुन्हा चालते, पुन्हा, आणि एक वेळ अशी येते की मग ते परफेक्ट चालायला लागते. मला वाटते प्रत्येक कवीचं सुद्धा असंच असते. अनेकदा आपण धडपडतो, पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा यायला लागतो. पण या सगळ्या प्रयत्नात जर जिद्द सोडली तर संपलं की जाऊ द्या आपल्याला जमत नाही, काय राहिलं त्या कवितेवरून असं म्हणायला नको. म्हणून तर सुरुवातीपासूनच अशा पद्धतीनं जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा सुरुवातीला अगदी पहिल्या टप्प्यातच मी कोणी तुकाराम किंवा कोणी ज्ञानेश्वर होईल अशी अपेक्षा कोणीही करू नये. आजकाल तसं होत आलेलं आहे. अतिशय धोकादायक परिस्थिती आहे कवितेची आजकाल या व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे. की कवी काय करतात की लगेच कविता त्यांना सुचली की टाईप करतात, तिचं परिष्करण सुद्धा करीत नाहीत, तिच्यात बदल करत नाहीत, तिच्या शुद्ध लेखनाकडे सुद्धा ध्यान देत नाहीत, लक्ष देत नाही आणि सरळ मग टाकतात
फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर, आणि त्यांना लाईक्स आले, त्यांना कॉमेंट्स आल्या की झाले कवी, महाकवी, निस्ते कवी नाही महाकवी. तर हे असं नको. तर मित्र, हे या लेटर बुकचं अगदी पहिलं पान काढलं की इथे कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यात माझं नाव आहे. मी वाचून दाखवतो. बीजी मुसळे, मुसळे बीजी, BSc सेकंड इयर. म्हणजे याचा अर्थ मी त्यावेळेस BSc सेकंड इयर लावतो. आणि आजूबाजूला एक मी सह्या केलेल्या आहेत. त्या काळात नुकतीच सही मी शिकत होतो. आज हीच सही मी अतिशय लफेदार करतो बरं का, मी दाखवत बसत नाही. पण तिथे खाली तारीख लिहिलेली आहे 10/7/70. म्हणजे हे लेटर बुक जे आहे ते 1970 सालातलं आहे. म्हणजे त्या काळात मी कविता लेखन करत होतो असा याचा अर्थ आहे. आणि त्यानंतर मग पुढे अनुक्रमणिका लागते. मी मध्यंतरी कवितेच्या संग्रहाचं नाव सुद्धा दिलेलं आहे, सुचलं नाही काय लिहावं म्हणून मग कविता संग्रह व इतर, म्हणजे कविता याच्यामध्ये आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत असं या लेटर बुकला मी नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग एक अनुक्रमणिका लागते. अगदी पद्धतशीरपणे मी हे सगळं लिहित गेलो बरं का वहीमध्ये. काय वाटलं असेल देव जाणे की आज हे कामा पडणार आहे म्हणून. तर या अनुक्रमणिकेमध्ये एकूण मला असं दिसते की 67 कविता आहेत. किती? या वहीमध्ये 67. अर्थात ही वही पहिली वही आहे माझी. याच्यानंतरची दुसरी आणि तिसरी वही, अशा तिन्ही वह्या माझ्याकडे जपून आहेत. मी त्या दाखवत बसत नाहीत, पण 67 कविता आहेत. आणि जेव्हा मी पाहायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याच्यामधली 9वी आणि 10वी कविता जी आहे, 9वी आणि 10वी कविता, 9वी कविता आहे चक्र आणि 10वी कविता आहे निस्वार्थी मन. ह्या दोन कविता अगदी पहिल्यांदा मी लिहिल्या होत्या. अगदी पहिल्यांदा लिहिलेल्या होत्या. आता त्या कधी लिहिल्या होत्या, थोडंसं आणखी त्याबाबत सांगण्याच्या आधी मी असं सांगतो की याच्यामध्ये आणखी काही नोंदी मी अशा केलेल्या आहेत की ती कविता मी कधी लिहिली तर ते सांगतो मी. त्याच्यावर त्याचे पेज क्रमांक सुद्धा दिलेले आहेत मी. 12 आणि 13 पेज क्रमांकवर, 12 आणि 13 पेज क्रमांकवर. तर ही चक्र नावाची कविता आणि ही निस्वार्थी मन नावाची कविता. ही कविता मी 14/4/70 लिहिली होती. 14/4/70, 14 एप्रिल 1970. आणि ही कविता सुद्धा मी 14/4/70लाच लिहिली होती. म्हणजे 14/4/70ला 2 कविता लिहिल्या मी. तर 14 एप्रिल हा कशाचा दिवस आहे, कशासाठी प्रसिद्ध आहे हे सांगण्याची गरज नाही मित्र, तुम्हाला माहीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा दिवस आहे. बरोबर आहे ना, जयंतीच आहे ना. आणि या दिवशी माझ्या लेखणीतून 2 कविता मला लिहिता आल्या. काय योग आहे, केवढं माझं भाग्य आहे. बाबासाहेबांचेच उपकार आहेत असं म्हणतो मी. आणि मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि पुढे जातो. तर ह्या 2 कविताबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. पण या वहीमध्ये मी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या कविताच्या आजूबाजूला मी काही संदर्भ दिलेले आहेत. तर त्या कवितांच्या खाली त्या कोणत्या तारखेला लिहिल्या आहेत ते तर दिलेच, ते दिनविशेष कोणते आहेत तेही दिले. आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा संदर्भ सांगितलेला आहे. आणि त्या कोण्या ठिकाणी लिहिले आहे हे सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे ठिकाण सुद्धा दिलेलं आहे. इथं मी चुडावा असं लिहिलेलं आहे. हे चुडावा रेल्वे स्टेशन आहे आणि हे परभणी जिल्ह्यात त्यावेळेस होता. आता वाशिम आता हिंगोली जिल्ह्यामध्ये ते आलेलं आहे. तर अशा स्पष्टपणे काही नोंदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी इतकंच नाही तर ती कविता किती वाजता लिहिली, रात्री दिवसा वगैरे वगैरे हे सुद्धा मी तिथे लिहून ठेवलेलं आहे. त्याच्या बाजूलाच म्हणजे हे लिहिलेलं आहे मी उजव्या हाताला खाली, आणि डाव्या बाजूला मी ती कविता कुठे मी प्रकाशनार्थ पाठवली आणि ती प्रकाशित होऊन आली काय याचेही संदर्भ दिलेले आहे. मला वाटते ही
कवी होण्यातली एक चांगली सवय आहे की तुमची कविता तुम्ही कधी लिहिलेली आहे आणि त्याच्यातून तुमच्या कवितेचे जे काही प्रवास आहे किंवा जे टप्पे पडत गेलेले आहेत ते तुम्हाला कळू शकतात. तर ही जी चक्र नावाची कविता आहे पहिली, जी 14/4ला मी लिहिलेली होती, त्या कवितेच्या बाबत थोडंसं मी असं सांगतो की ही कविता तिच्या पहिल्या 2 ओळी अशा होत्या. आलो होतो आनंदे प्रेमे तुला भेटण्या, पण येथे नाही मिळाला क्षण पाय टेकण्या. थोडासा संदर्भ तुमच्या असा लक्षात येईल की ही प्रेम कविता आहे, पण ही प्रेम कविता नाही मित्र. कारण याच्यातल्या ज्या शेवटच्या 2 ओळी आहेत त्या तुम्हाला सांगतील की एक सामाजिक व्यथा मांडलेली किंवा सामाजिक जाणीव असणारी ही कविता आहे. आणि तिथे असं मी म्हटलेलं आहे की पाहता मम बंधू दशा, क्षण एक भान विसरलो मी. पाहता मम बंधू दशा, क्षण एक भान विसरलो. चेतना येताच झनी, मीही त्यात गरगरलो. मम बंधू दशा म्हणजे माझ्या भोवतीचे माझे जे काही बंधू आहेत, बांधव आहेत, त्यांची दशा मी पाहतो आहे आणि मग माझी सुद्धा तशीच गत झाली, असं मी त्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. शेवट त्या ओळी शेवटच्या नव्हते, पण शेवट मी इथं असा केलेला आहे की कोण चक्र थांबण्या करी यत्न प्रार्थना. अपेक्षा केली मी की कोण येईल पुढे. गरगरणाऱ्या वसुंधरे वागवी सर्वा समान. थोडस इथं यमकाच्या संदर्भात चूक झालेली आहे. आणि वर सुद्धा अष्टाक्षरी छंद मी वापरला, पण कुठे कुठे तो सोडू नये दिला. म्हणजे हा अशा पद्धतीचा दोष माझ्या कवितेमध्ये मला आढळून आलेला आहे. अगदी सुरुवातीच्या कवितेमध्ये मला आढळून आलेला आहे. दुसरी कविता आहे ती निस्वार्थी मन नावाची. तर ही कविता अशा पद्धतीची होती की तुकाराम महाराजांनी जसं म्हणलं की बुडती हे जन ना देखवे डोळा, तशा पद्धतीची व्यथा मी या कवितेतून मांडलेली आहे. आणि ती जी कविता आहे ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, फक्त तिच्या 2 ओळी शेवटच्या वाचून दाखवतो वाटल्यास, आणि मग पुढे जातो. करुणा येते मम मना पाहुनी मने गांजली, सावध करण्या अशा जना वाहतो ही करुणांजली. थोडंसं पुन्हा सामाजिक जाणीव असणारी अशी ही कविता आहे मित्र. तर सुरुवात 14/4/1970ला मी केली होती कविता लेखनाची, आणि पुढल्या 1 वर्षभराच्या काळात म्हणजे 14/4/1971 पर्यंत या लेटर बुकामध्ये नोंदलेल्या तारखांनुसार मी फक्त पहिल्या 50 कविता लिहिलेल्या आहेत. एकूण 67 कविता आहेत या लेटर बुकामध्ये असं मी तुम्हाला म्हटलं, पण पहिल्या वर्षामध्ये फक्त 50 कविता मी लिहू शकलो होतो. या वर्षभरातली शेवटची जी कविता आहे ती कविता 26 जानेवारी 1971ला लिहिली. तोही दिवस महत्वाचा आहे. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यावेळेस ती मी लिहिलेली होती, तर ती परभणीला लिहिलेली आहे. म्हणजे 12 महिन्यामध्ये सरासरीने मी एका महिन्याला 4 कविता लिहिल्या. कविता पाडल्या नाहीत. कविता पाडणे म्हणजे एकामागून एक कविता लिहित जाणे. कविता पाडल्या नाहीत, कविता लिहिल्या. मग तुम्ही म्हणाल की एवढा वेळ, एका महिन्यात 4 कविता म्हणजे काय वेग झाला का? नाही, वेग नाहीच. त्याचं कारण असं होतं की मी सायन्सचा विद्यार्थी होतो, बायोलॉजीचा विद्यार्थी होतो, आणि मला दिवसभर असं आधी सब्जेक्टचे पिरियड्स असायचे आणि नंतर मग 3-3.5 तासाचं एक प्रॅक्टिकल असायचं दररोज, आणि त्याच्यामुळे मग वेळच मिळत नव्हता. आता या 50व्या कवितेची थोडीशी मी माहिती सांगतो. यातली जी 50वी कविता आहे ती अस्तित्व नावाची कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे अस्तित्व. थोडंसं तिच्याबद्दल थोडीशी चर्चा करू आपण आणि नंतर मग पुढे जाऊ. म्हणजे पहिली कविता आपण सामाजिक जाणीवेची.
आणि आता 50वी त्या वर्षाची शेवटची कविता ती कशा पद्धतीची आहे ती सुद्धा आपण पाहू. तिचं पहिलं कडवं असं आहे, ढळत्या रात्री शांत, विशाल नभाखाली चांदण्यात जळताना, नजर फडफडली प्रतिमा पाहण्याती, कोरली जरी मनात. ह्याच्यामध्ये 4 चरण आहेत. हे एक कडवं आहे, त्याच्यात 4 चरण आहेत, म्हणजे ओळी आहेत 4. पहिली ओळ आहे ढळत्या रात्री शांत, दुसरी ओळ आहे विशाल नभाखाली चांदण्यात जळताना, तिसरी ओळ आहे नजर फडफडली प्रतिमा पाहण्याती, आणि चौथी ओळ आहे कोरली जरी मनात. मित्र तुमच्या एक लक्षात आलं असेल की पहिल्या चरणामध्ये 7 अक्षरे आहेत, म्हणजे पहिल्या ओळीमध्ये 7 अक्षरे आहेत, दुसऱ्यात 15 आहेत, तिसऱ्यात 15 आहेत, आणि चौथ्यामध्ये 8 अक्षरे आहेत. म्हणजे काही मेळ नाही. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये 15 आहेत, हा एक मेळ. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पहिल्या आणि चौथ्या चरणाच्या शेवटी यमक आहे. काय पहिल्या चरणाचं? ढळत्या रात्री शांत, आणि चौथ्याचं काय? कोरली जरी मनात. त आलेला आहे, आणि याचा अर्थ असा की पहिल्या आणि चौथ्या कवितेच्या शेवटी यमक असं आलेलं आहे. आता ही जी पद्धत आहे कवितेची, अशा पद्धतीची कविता मी पहिली कविता नाही लिहिली. पहिली कविता आधी अष्टाक्षरी छंदामधली होती. ती जो मान्यताप्राप्त असा छंद होता, तो अनेक जण त्यात लिहित होते. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला फिरू येतं पिकावर. अशा पद्धतीची ती कविता होती. त्याच्यामुळे तिथं फारसा काही मला करायचं काम पडलं नाही. पण इथे ही कविता वेगळी आहे, हिची रचना वेगळी आहे, हिची अभिव्यक्ती वेगळी आहे. आणि हे असं का झालं मला आजही स्पष्ट आठवते की त्यावेळेस मी मंगेश पाडगावकर यांचा एक कविता संग्रह वाचत होतो. खूप चांगला होता कविता संग्रह, प्रेम कविता होत्या त्या, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रचना प्रकारांच्या कविता दिसून येत होत्या. त्यातलीच अशी एक कविता होती, या पद्धतीची होती, प्रेम कविताच होती, आणि तशी कविता आपण सुद्धा लिहून पाहिली पाहिजेत असं वाटलं, आणि म्हणून मग ही कविता मी लिहिली होती. ही प्रेम कविताच आहे. ही कविता प्रेम कविता आहे. कारण इथं असं म्हणतो तो तिसऱ्या चरणामध्ये की नजर फडफडली प्रतिमा पाहण्याती, कोरली जरी मनात. हे प्रेम कवितेकडे मी वास्तव कवितेतून सामाजिक वास्तवाच्या कवितेकडून मी प्रेम कवितेकडे वळलो होतो. आता ह्या ज्या 50 कविता आहेत सगळ्या, त्यांचं स्वरूप कसं होतं, म्हणजे कशा विषयावर होते त्या, हे मी सांगतो. त्यातल्या काही वात्र टीका होत्या, काही संवादात्मक होत्या, काही गंभीर प्रवृत्तीच्या सुद्धा कविता होत्या, काही विनोदीही होत्या, काही निसर्ग कविता होत्या, काही प्रेम कविता होत्या. तुम्ही म्हणाल की हे काय मध्येच आलं? त्यावेळेस जराशी चालू होतं आमचंही थोडंसं इकडे तिकडे वगैरे असं काही चालू होतं. शृंगारिक सुद्धा आहेत, आणि काही चारोळ्या सुद्धा होत्या. काही कविता अधिक कडव्यांच्या, ज्यांना दीर्घ म्हणता येईल त्यावेळेस मला, अशाही होत्या. त्यातली एक कविता मला आठवते की मी मृत्युंजय कादंबरी वाचली होती शिवाजी सावंतांची, आणि त्या कादंबरीतलं जे द्रौपदी वस्त्रहरण हा भाग होता, त्या भागावर मी 12 कडव्यांची एक कविता लिहिली होती. म्हणजे ती माझी सगळ्यात मोठी दीर्घ कविता होती. तर काही गेय स्वरूपाच्या कविता होत्या, सिनेमांच्या चालीवर अशा स्वरूपाच्या काही कविता होत्या. काय झालेलं होतं, कुणाची तरी कविता वाचायची आणि तशीच आपण लिहायची, अशा पद्धतीचा तो काळ होता. म्हणजे अनुकरण करण्याचा तो काळ होता. स्वतःची कविता अशी काही सापडलीही नव्हती जिच्यावर मी माझी मुद्रा टाकू शकेन की ही नाही बाबाराव मुसळेची कविता आहे, अशी कविता मला त्यावेळेस सापडली नव्हती. नात्या गोत्यावरही काही कविता
लिहिलेल्या होत्या. त्यातल्या काही अक्षरछंदामध्ये होत्या, काही मुक्त छंदामध्ये सुद्धा होत्या, आणि काही वेगळ्या जे मग मी सांगितलं की मंगेश पाडगावकरी स्वरूपाच्या सुद्धा कविता मी लिहिलेल्या होत्या. तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगता, पण आता ह्या कवितांचा उपयोग काय? या 50 कविता कशासाठी? मग काय 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 करणार तुम्ही यांचं? मित्रो, हे खरं आहे की या 50 कवितात एकही कविता उत्तम कविता म्हणून गणता येणार नाही. हा, हेही खरं आहे की मी त्याच्यात नोंदी करताना हेही लिहिलेलं आहे की अमुक एक कविता अमुक साप्ताहिकामध्ये किंवा अमुक दैनिकामध्ये प्रकाशित होऊन आली. हा भाग वेगळा. त्यावेळेस त्या संपादकांना काय वाटलं असेल ते त्यांना माहीत. पण छापूनही आल्या, आणि छापून आली, एक कविता छापून आली की 4 कविता माणूस लिहितो, हा अनुभव होता माझा. त्यामुळे तेही फार महत्त्वाचंच होतं, छापून येणं. पण हे सगळं फोल आहे, याला काही अर्थ नाही असं म्हणता येणार नाही. कारण ही माझी प्राथमिक अवस्था होती, अगदी सुरुवातीची अवस्था होती माझी. आणि तुम्हाला एक 4 ओळी तुम्हाला आठवतील त्या कवितेच्या, मलाही आठवतात. 4थ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये ही कधीतरी कविता होती. 4थ्या वर्गाच्या याच्यामध्ये कधीतरी ही कविता होती की अरे अरे कळसा हसून नको पाहू, पायरीचा मी दगड तुझाच के भाऊ. पायरीचा दगड आणि कळसाचा दगड. पण ह्या माझ्या कविता पायरीच्याही खालच्या आहेत. ज्याच्यावर हे माझं कवितेचं मंदिर उभारलेलं आहे, पायातल्या कविता आहेत, त्या पायातल्या कविता आहेत. आणि पायातले दगड कोणालाही दिसत नाहीत. पायरीचे तरी निदान आपण पाहू, पण पायातले दगड मित्र हो दिसत नाहीत. आणि म्हणून ह्या माझ्या कविता जरी आज समीक्षेच्या दृष्टीनं निरर्थक वाटत असतील, तरी त्या माझ्या कविता लेखनाच्या पाया आहेत, म्हणून मला त्या प्रिय आहेत, मला त्या स्वीकारार्ह आहेत. मित्र, म्हणून कोणतीही कविता ही फोल नसते, ती तुम्हाला एक विशिष्ट मोल देते, आणि त्या मोलाच्या बळावर तुम्ही पुढे चांगली कविता लिहू शकतात. मित्रो, आपली वेळ झालेली आहे. हे सगळं जे मी आज निरर्थक आहे असं मला वाटते बरं काय. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटत होतं हे निवडताना विषय की आपण निरर्थक आज लोकांना काहीतरी सांगायलो. जर खरोखर निरर्थक असेल तर तशा शिव्या मला द्या. हे तुम्ही जे काही लिहिलेले आहेत कॉमेंट्स ते मी वाचणार आहे नंतर. आणि ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी ऐका, लाईक द्या, कॉमेंट्स द्या. आणि याबरोबरच मी पुन्हा पुढच्या रविवारी एक नवा विषय घेऊन 14वा व्हिडिओ आपणासमोर सादर करेन. नमस्कार.